श्री स्वामी समर्थ। जय महाकाली सर्वांना। लवकरच नवरात्र उत्सव हा सुरू होणार आहे। 22 सप्टेंबर 2025 पासून वार आलेला आहे सोमवार। या दिवसापासून नवरात्री सुरू होणार आहे। तर ह्या वर्षाची नवरात्र ही अत्यंत महत्त्वाची आणि विशेष मानली गेलेली आहे, कारण ह्या वर्षामध्ये या नवरात्रीमध्ये 10 दिवस नवरात्रीचे आलेले आहेत। कारण तृतीया तिथी जी आहे ती आपल्याला 2 दिवस मिळणार आहे। 2 दिवस तृतीया तिथी राहणार आहे, त्याच्यामुळे 10 दिवस आपली ही नवरात्र साजरी केली जाणार आहे। बघा, या पृथ्वी तलावावरती ह्या नवरात्रीच्या 9 दिवसाच्या काळामध्ये भगवती माता दुर्गाचं सूक्ष्म रूपामध्ये सर्वकडे म्हणजे सर्वीकडे परिसरात अवतीभोवती आपल्या घरामध्ये अगदी लहान लहान सूक्ष्म कणामध्ये तिचा वास असतो। त्याचबरोबर या पृथ्वीवरती अगदी लाखो हजारो पटीने तिचं जे तत्व आहे ते सक्रिय असतं। म्हणून जर आपण या नवरात्रीच्या काळामध्ये भगवतीची, आपल्या कुळदेवीची, दुर्गा देवीची जेवढी शक्य होईल तेवढी आपण सेवा केली तर त्याचे आपल्याला फळ हे तत्पर म्हणजे लगेचच मिळणारे आहे। अतिशय फलदायी ते ठरणारं असतं। तर नवरात्रीच्या या काळामध्ये सर्वच भावी भक्त आपल्या घरामध्ये आपल्या यथाशक्ती आपल्या इच्छेप्रमाणे सेवा भगवतीची, कुळदेवीची करत असतात। काही जण अगदी 9 दिवस सलग खंड न पाडता उपवास व्रत करतात। काही जण बसता उठता उपवास करत असतात, तर काही जण फक्त एक वेळेस फलाहार घेऊन उपवास करत असतात। तर हे सर्व उपवास वगैरे करणं हे स्वतःची वैयक्तिक इच्छा आहे। त्याचबरोबर आपण घरामध्ये सेवा करतो भगवतीची, तर ती म्हणजे आपल्या घरामध्ये नवरात्री उत्सव सुरू होतो तेव्हा त्याच्या पहिल्याच दिवशी घटस्थापना होते। तर घटस्थापना केली तर तिथे आपल्याला नक्कीच अखंड दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे आणि अखंड दिव्याची सेवा देखील सलग 9 दिवस आपल्याला करायची असते। मग दिव्यावरती काजळी येणे असेल, दिव्यामध्ये ते तेल टाकणे असेल, अगदी वेळच्या वेळ आपलं त्याच्याकडे लक्ष दिले पाहिजे आपल्याला, जेणेकरून आपण जो अखंड दिवा लावलेला आहे तो दिवा विजता कामा नये, शांत होता कामा नये, ह्याची काळजी खबरदारी सर्वांनी घ्यायची आहे। कारण ज्या घरामध्ये अखंड दिवा तेवत राहतो त्या घरामध्ये भगवतीचं स्थान हे कायमस्वरूपी राहतं असं मानलं गेलेले आहे। त्याचबरोबर आपण आणखीन भरपूर अशा मोठ्या मोठ्या सेवा आहेत, छोट्या मोठ्या सेवा आहेत। आपल्याला जी सेवा शक्य आहे, वेळेच्या अभावी आपण कोणती सेवा करू शकत नाही, तर अशा छोट्या छोट्या कोणत्या सेवा आहेत त्या नक्कीच आपण जाणून घ्यायच्या आहेत आणि नक्कीच भगवतीच्या ह्या 9 दिवसाच्या काळामध्ये आपल्या भगवतीची, दुर्गा देवीची जमेल तेवढी, शक्य होईल तेवढी आपण सेवा करायची आहे। बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या भागामध्ये प्रत्येक परंपरा पद्धती ह्या वेगवेगळ्या असतात। प्रत्येक भागामध्ये वेगळी पद्धत आहे, प्रत्येक भागामध्ये वेगळी पद्धत आहे। आता तुमच्या भागामध्ये ज्या प्रकारे तुम्ही घटस्थापना करता, जे प्रकारे तुम्ही उपवास करता, उपवासाचे पदार्थ जसे आहेत तसेच तुम्ही उपवास तुमचा कंटिन्यू करायचा आहे, तेच आपल्याला नियम पाळायचे आहेत। त्याचबरोबर नियम सर्वात प्रथम आपल्याला 9 दिवस ब्रह्मचर्य अतिशय कडकडीत पाळायचंच असतं। जे विवाहित स्त्री पुरुष आहेत त्यांनी ह्या नियमाचा नक्कीच सन्मान करावा। त्याचबरोबर घरामध्ये मांसाहार कधीही शिजता कामा नये। या 9 दिवसाच्या काळामध्ये मद्यपान घरामध्ये येता कामा नये। त्याचबरोबर बाहेर देखील तुम्ही कुठेही हॉटेलमध्ये म्हणा किंवा शेजारपाजारांच्या घरी म्हणा, 9 दिवसाच्या काळामध्ये मद्यपान, मांसाहार अजिबात घ्यायचा नाही, कडकडीत वर्ज्य करायचा आहे। आता आपल्याला 9 दिवसाच्या ह्या काळामध्ये माता भगवतीची सर्वात प्रथम दुर्गा देवीची, नंतर मग महालक्ष्मीची, नंतर मग महासरस्वतीची आणि महाकाली मातेची आपल्याला सेवा करायची असते। तर आपल्याला सेवा ही करायची आहे, तर ती सेवा कशा प्रकारे करायची आहे, तर आपल्याला ह्या 9 दिवसाच्या काळामध्ये आपल्याला दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहेत। आता हे दुर्गा सप्तशतीचं पाठ कसे करायचे आहेत, हे पाठ करताना आपल्याला सर्वात प्रथम कोणते मंत्र म्हणायचे आहेत, कशा प्रकारे सुरू करायचं आहे, नियम काय आहेत, कोण हे पाठ करू शकतं, किती पाठ करायचे आहे, हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, मध्येच स्किप करू नका। बघा, दुर्गा सप्तशती ह्या पाठामध्ये सर्व म्हणजे पूर्ण A to Z माहिती आपल्या भगवतीने जे 9 दिवस युद्ध खेळलेलं आहे त्या पूर्ण युद्धाचं अगदी हुबेहूब रूपांतरण ह्या दुर्गा सप्तशतीच्या पाठामध्ये दिले गेलेलं आहे। म्हणजे आई पूर्ण 9 दिवस न थांबता ती सलग युद्ध करत होती, त्याचं संपूर्ण यथाशक्तीप्रमाणे
पूर्ण एक एक त्याच्यामध्ये वडील जी काही आहे ते ह्या दुर्गा सप्तशतीमध्ये आहे। तुम्ही जेव्हा हे दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला घ्याल तेव्हा तुम्हाला नक्कीच कळून येईल। तेव्हा तो प्रसंग आई भगवतीच्या रणांगणामध्ये युद्ध खेळत होती तेव्हाचा तो प्रसंग तुमच्या चेहऱ्यासमोर आल्याशिवाय राहणार नाही। फक्त ही सेवा तुम्ही जेव्हा करणार आहात अगदी मनापासून श्रद्धेने आणि भावभक्तीने करा। मन एकत्र ठेवून, मन कुठेही लक्ष आपलं कुठेही विचलित करायचं नाही। अगदी मन शांत ठेवून ही सेवा केली तर नक्कीच आपली सेवा भगवतीपर्यंत नक्की पोहोचते आणि तुमची जी काही इच्छा आहे ती देखील भगवती या 9 दिवसाच्या काळामध्ये नक्की पूर्ण करते। अनेक भाविक भक्तांना ह्याचा अनुभव सुद्धा आलेला आहे। अनुभव सिद्ध अशी ही सेवा आहे। उपाय म्हटला तरी देखील चालेल, तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, तुमच्या इच्छा पूर्तीसाठी हा उपाय म्हटला तरी देखील चालेल। आता ह्या माझ्याकडे जे आहे हे दिंडोरी प्रणितामधून मी घेतलेलं आहे। तुम्ही कोणत्याही प्रकाशनाचं घेतलं तरी चालेल, काही हरकत नाही। आपल्याला हे घ्यायचं आहे, मराठी आवर्तन घ्यायचं आहे। ज्यांना संस्कृत येतं, ज्यांनी संस्कृत पठण करणे शक्य आहे त्यांनी नक्की आवर्जून संस्कृत प्रकाशनाचं घ्यावं, आवर्तनाचं हे पुस्तक नक्कीच घ्यावं, ग्रंथ नक्की घ्यावा। ज्यांना संस्कृत नाही येते, पठण करता वाचता येत नाही त्यांनी मराठीचं आवृत्ती नक्की घ्या। तर आपल्याला ही जी हे दिंडोरी प्रणितामध्ये भेटतं, ज्या ठिकाणी स्वामींचं केंद्र आहे, मठ आहे त्या ठिकाणी भेटतं, किंवा मग अदर साईड म्हणजे ऑनलाईन वगैरे Amazon वरती आहे, फ्लिपकार्ट वरती आहे, तिथून देखील तुम्ही हे ऑनलाईन मागवू शकता। किंवा ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं, आपल्या ठिकाणी बाजारात वगैरे आपण कुठे गेलो त्या ठिकाणी देखील तुम्हाला हे नक्कीच इझिली अवेलेबल होऊन जाईल। आता आपल्याला हा पाठ करायचा आहे तर ह्या पाठाचा आपल्याला 14 पाठ करायचे असतात। म्हणजे नियम असतो 14 पाठ करण्याचा, पण आपलं आता हे धावपळीचं जीवन आहे, खूप धकाधकीचं जीवन आहे आणि घरामध्ये स्त्रिया आहेत त्या देखील वर्किंग आहेत, मग लहान मुलं असतील, वयोवृद्ध घरात असतील, कोणी आजारी असेल घरामध्ये, तर अशा वेळेस आपण पूर्ण 14 पाठ करणे शक्य नाही। त्यांना वेळ देता येत नाही, त्यांची इच्छा आहे तरी देखील त्यांना वेळ देता येत नाही। त्यांनी देखील काय कशा प्रकारे हे पाठ करायचे हे पण तुम्हाला मी पुढे आजच्याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा, मध्ये स्किप करू नका, जेणेकरून योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर आपल्याला सर्वात प्रथम नवरात्रीच्या प्रथम दिवसापासून जेव्हा घटस्थापना होते तेव्हापासूनच आपल्याला हे दुर्गा सप्तशतीचे पाठ करायला घ्यायचे आहेत। पाठ 14 पाठ करायचे आहेत। बघा, प्रत्येक दिवशी जरी आपण 2-2 पाठ केलं म्हणजे सकाळी एक संध्याकाळी एक असं 2 दिवस आपण पर डे एका दिवसाला 2 पाठ केले तर 7 दिवसामध्ये आपलं हे दुर्गा सप्तशतीचं पाठ सप्तमीपर्यंत आपलं हे दुर्गा सप्तशतीचं पाठ संपूर्ण होतं। परंतु जर तुम्हाला वेळ नाही आहे तर काही हरकत नाही, जेव्हापासून नवरात्र सुरू झालेली आहे तिथून ते तुम्ही अष्टमी नवमी पर्यंत हे पाठ तुम्ही तुमच्या इच्छेने यथाशक्तीप्रमाणे तुम्ही ह्यातले अध्याय तुम्ही वाचू शकता। आता ह्यातले अध्याय जर तुम्ही दररोज 1 जरी वाचला, 2 वाचला, 3 वाचला तरी देखील तुमचा फक्त एकच पाठ या नवरात्रीमध्ये पूर्ण होणार आहे। एक पाठ म्हणजे पूर्ण ह्या पोथीचं वाचन, म्हणजे त्याला एक पाठ म्हणतात। आता जे 14 पाठ करणार आहेत त्यांनी पूर्ण एका दिवसामध्ये ह्या पोथीचं पूर्ण 13 अध्याय, त्याचबरोबर जे मंत्र आहेत, स्तोत्र आहेत ते पूर्ण म्हणायचे आहे। तेव्हा त्यांचा एक पाठ एका बैठकीमध्ये वाचून होतो, तेव्हा ते एक पाठ पूर्ण होतं। असे 14 पाठ आपल्याला पूर्ण 9 दिवस करायचे आहेत। आता 9 दिवसच आपल्याला हे 14 पाठ करायचे आहे तर 9 दिवस म्हणजे 9 पाठ होतील, मग बाकीचे राहिलेले पाठ कसे करणार? तर काही हरकत नाही, दसऱ्याच्या दिवशी देखील 10वा दिवस आहे, त्या 10व्या दिवशी मध्ये आपण हा पाठ करायचा आहे आणि त्याच्यानंतर दसरा झाल्याच्या नंतर देखील तुम्ही ही सेवा कंटिन्यू करायची आहे, खंड पाडायचा नाही। तुमचे 14 पाठ पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्ही उद्यापन केलं तरी देखील चालणार आहे। ज्यांना शक्य आहे त्यांनी अशा प्रकारे करावं, ज्यांनी शक्य नाही त्यांनी अगदी नवरात्रीच्या काळामध्ये ह्याच्यामध्ये जसे अनुक्रमणिकेमध्ये दिलेले आहे त्याचबरोबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देईल, प्रत्येक दिवसाला आपल्याला किती अध्याय वाचायचे आहेत। प्रथम पहिल्या दिवसाला आपल्याला 1 ते 3 अध्याय वाचायचे असतात, मग नंतर 4, 5 आणि नंतर तिसऱ्या दिवशी 6, 7 असे आपल्याला अध्याय वाचायचे आहेत। अशा प्रकारे देखील तुम्ही फक्त एक पाठ केला तरी देखील चालणार आहे। एवढी सेवा तरी केली आणि अगदी भक्तिभावाने श्रद्धेने केली तर नक्कीच ही भगवतीपर्यंत तुमची सेवा पोहोचणार आहे। त्याचबरोबर आपल्याला नियम मी तुम्हाला सांगितलेला आहे, ब्रह्मचर्य, मद्यपान आणि मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचं आहे। आपल्याला बाहेरचं कोणाचाही परान्न खायचं नाही। शक्यतो आपण ही सेवा करतोय म्हणजे भगवतीला आवाहन करत आहोत आणि ह्या सेवेच्या दरम्यान आपण कोणाचेही अन्न खाल्लं तर आपल्याला त्या अन्नातून दोष लागतात आणि त्या सेवेमध्ये खंड पडतो। म्हणून बाहेरचं अन्न, हॉटेलचं अन्न
हॉटेलमधलं अन्न, त्याचबरोबर कोणाच्या शेजार पाजाऱ्यांचं अन्न, नातेवाईकांचं देखील अन्न आपण खायचं नाही. स्त्री महिला आहात, विवाहित आहात, माहेरी गेला आहात तर आईच्या घरचं अन्न नक्की चालेल, परंतु इतर कोणाच्याही नातेवाईकांच्या घरी खायचे प्यायचे नाही. एवढा हा नियम आपण नक्की फॉलो करायचा आहे. त्याचबरोबर आपण आता हे जे ह्याच्यामध्ये सांगितलेले आहे तर ह्याच्यातलं सर्वच पुस्तक वाचायचं आहे का, तर नाही. आपल्याला पूर्ण पुस्तक नाही वाचायचं, प्रस्तावना वगैरे वाचायची नसते, कुलदेवतेची सेवा नाही वाचायचं. फक्त आपल्याला सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थचं स्वामी स्तवन ते पूर्ण वाचायचं आहे. स्वामी स्तवन वाचून झाल्याच्या नंतर आपल्याला अथ देव कवच वाचायचं असतं, अर्गला स्तोत्र, कीलकम स्तोत्र आणि रात्री सुक्त आपल्याला वाचायचं आहे. त्याच्यानंतर जो पहिला अध्याय येणार आहे त्या अध्यायापासून वाचन सुरू करायचं आहे. आता तुम्ही प्रत्येक दिवसाला एवढे ठरवायचे आहे, मी एवढा अध्याय वाचणार आहे, असं तुम्ही अध्याय वाचून ही सेवा करायची आहे. परत त्याच्यानंतर जेव्हा आपला हा पाठ पूर्ण होतो, पूर्ण 13 अध्याय ह्या ग्रंथामध्ये आहेत, पूर्ण 13 अध्याय जेव्हा आपले पूर्ण होतात त्याच्यानंतर आपल्याला ते परत एक तंत्र आणि मंत्र जे आहेत ह्याच्यामधले ते करायचे आहेत. तर त्याच्यानंतर काय करायचे, तंत्रोक्त आपल्याला देवी सुक्ताचं पठण करायचं आहे, प्राधानिक रहस्य करायचं आहे, वैकृतिक रहस्य, मूर्ती रहस्य आणि आपल्याला देवापराध क्षमापण स्तोत्र, म्हणजे काही चूक वगैरे झाली असेल आपली कळत न कळत आपल्याकडून या सेवेमध्ये काही चूक झाली असेल तर देवीला आपल्याला क्षमा याचना करायची आहे, क्षमा मागायची आहे, अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक माळ नवार्ण मंत्राचा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र आपल्याला एक माळ जपायचा आहे. तुम्हाला शक्य असेल जास्तीत जास्त माळा जपणे तर नक्की करा, अतिउत्तम ठरेल तुमच्यासाठी. तर अशा प्रकारे ही सेवा आपल्याला ही नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये प्रत्येकाने, अगदी घरामध्ये विवाहित असेल किंवा अविवाहित कुमारिका आहेत त्यांनी केली तरी देखील त्यांच्यासाठी अतिशय उत्तम ठरणार आहे. बघा, आपण जेव्हा आपल्या घरामध्ये ही सेवा करतो तेव्हा जे नवचंडी याग केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं ना, ते फक्त या पाठामुळे आपल्याला मिळतं. म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ ज्या घरामध्ये होतो त्या घरातलं वास्तुदोष, ग्रहदोष, नजरबाधा दोष, कोणाचे काही करणी वगैरे असेल, कोणी काही वश वगैरे केलेलं असेल तर ते सर्व काही नष्ट होतं. आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा, पॉझिटिव्हिटी निर्माण होते. घरातलं वातावरण एकत्र खूप छान सुंदर होतं. घरामधील कुटुंबामध्ये जे व्यक्ती राहतात, जी माणसं राहतात त्यांच्यामध्ये एकोपा येतो. तर अशा प्रकारे हा आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ नवरात्रीच्या काळामध्ये करायचा आहे. ज्या दिवशी आपलं हे पूर्ण पाठ होणार आहे, वाचून जेव्हा होणार आहे तेव्हाच त्याच दिवशी आपल्याला, आता कोणाचं अष्टमीला होईल, कोणाचं सप्तमीला होईल, कोणाचं दशमीला होईल, तर आपल्याला त्या दिवशी ह्याचं उद्यापन देखील करायचं असतं. आता उद्यापन करायचं आहे म्हणजे काय, मोठं काही खर्च वगैरे नाही होत, ह्याच्यासाठी काही बाहेरून वस्तू वगैरे पण आणायची गरज नाही. आपल्याला फक्त एक सवाष्ण स्त्री मिळाली तर खूप छान, नाही मिळाली तर काही हरकत नाही. एखादी कुमारिका अगदी 5 वर्षापासूनची ते 13-14 वर्षापर्यंतची कुमारिका भेटली तरी देखील चालेल. तिला आपल्या घरी अगदी मान सन्मानपूर्वक बोलवायचं आहे, तिचे पाय धुवायचे आहेत, पायपूजन करायचं आहे, तिच्या कपाळी हळद कुंकू लावायची आहे आणि तिची आपण यथाशक्तीप्रमाणे आपण तिला दक्षिणा द्यायची आहे. तिची जर स्त्री असेल तर तिची ओटी भरायची आहे. ओटीमध्ये जे साज शृंगाराचे सामान असते ते सर्व द्यायचे आहे. तुम्ही साडीची ओटी देणे तुम्हाला शक्य असेल तर साडीची ओटी त्या स्त्रीला द्या. साडीची ओटी देणे शक्य नाही तर त्यांनी फक्त ब्लाउज पीस, खण, नारळ, चोळी आपण ज्याला म्हणतो ते तिच्या ओटीमध्ये दिले तरी देखील चालणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे. आणि त्याचबरोबर कुमारिका असेल तर कुमारिकेला आपण जे काही तिच्यासाठी युजफुल जे काही असेल अशी आपण गिफ्ट तिला भेटवस्तू देऊ शकतो. तिला कपाळी हळद कुंकू लावा, तिचे पायपूजन करा आणि अगदी देवी स्वरूप मानून त्या दोघींचं देखील पूजन करा, त्यांचे पाया पडा. अशा प्रकारे त्यांना खाऊ घालायचं आहे. जर सवाष्ण स्त्री तुम्ही बोलवली असेल, तिचा उपवास असेल तर उपवासाचे पदार्थ तिला खाऊ घाला किंवा मग दूध, साखर, फळं असं काही तिला तुम्ही देऊ शकता. किंवा उपवास नसेल तर तुम्ही तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्हाला जे काही त्यांना खाऊ घालणे शक्य आहे, जेवू घालणे ते तुम्ही करायचं आहे. अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला हे दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचा आहे, उद्यापन करायचं आहे. ह्याच्यासाठी वेगळी मांडणी करायची आहे का, तर तुमची म्हणजे तुम्हाला जर गरज असेल, तुम्हाला वाटत असेल, इच्छा असेल तर तुम्ही एक छोटासा पाठ चौरंग घ्या, त्याच्यावर लाल रंगाचं वस्त्र, कापड अंतरा, त्याच्यावरती हे ग्रंथ आपण ठेवायचा आहे. आणि ह्या ग्रंथामध्ये जेव्हा ग्रंथ वाचायला घेणार आहोत तेव्हा
छोटासा आपण तुपाचा दिवा नक्की लावायचा आहे। तुपाच्या दिव्यामुळे भगवती खूप लवकरात लवकर प्रसन्न होते। तुपाचा दिवा हा नक्की आवर्जून लावायचा आहे। ज्यांना कोणाच्या घराच्या म्हणजे देवघरासमोर वगैरे जागा नसेल वेगळी मांडणी करण्यासाठी तर काही हरकत नाही। तुमचं देवघर आहे त्या ठिकाणी आपण अखंड दिवा तर लावणारच आहोत नवरात्रीमध्ये, तर त्या दिव्याच्या बाजूला हा ग्रंथ ठेवायचा आहे आणि ग्रंथ वाचताना आपण एक छोटा तुपाचा निरंजन लावायचं आहे। फक्त ग्रंथ जेव्हा पाठ आपण जेव्हा वाचायला घेणार तेव्हाच ग्रंथ हलवायचा, अदर टाइम इतर वेळेला ग्रंथाची जास्त हलवी करायची नाही, तो एकाच ठिकाणी त्याच ठिकाणी ठेवायचा आहे। अशा प्रकारे दुर्गा सप्तशतीचा पाठ अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये सर्वांना करता येतो आणि सर्वांनी आवर्जून करावा। भगवतीची ही सेवा अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे। तर कोणाला काही प्रश्न डाउट्स वगैरे असतील तर नक्की कमेंट्स मध्ये नक्की विचारू शकता, आपल्याकडून त्याचे समर्थन नक्की केले जाईल। दुर्गा सप्तशती त्याचबरोबर अजून काही तुम्हाला नवरात्रीच्या सेवा वगैरे कोणत्या हव्या असतील ते देखील आपण कमेंट मध्ये विचारू शकता। चल, आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहिती सोबत, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय महाकाली।